गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडतंय आणि राजाला निरोप देण्यासाठी भक्तांचा हा महासागर उसळलेला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाचं खोल अरबी समुद्रात जाऊन विसर्जन केलं जातं आणि मुंबईतल्या इतरही मोठ्या गणेश मूर्तींचं खोल समुद्रात जाऊन विसर्जन करणं तितकंच गरजेचं असतं, कारण अतिशय भव्य दिव्य अशा या मूर्त्या असतात आणि त्यामुळे आता गिरगाव चौपाटीवर भक्तांचा हा जनसागर उसळलेला आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचं पाहण्यासाठी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्याची प्रतिमा कैद करण्यासाठी फक्त मोबाईलच्याच नाही तर आपल्या मनाच्या कॅमेऱ्यातही आपल्या लाडक्या बाप्पाची आपल्या राजाची प्रतिमा कैद करण्यासाठी भक्तांचा हा जनसागर उसळलेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। बाप्पाकडून प्रॉमिस घेतलं जातंय पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाचा जयघोष सुरू आहे। काल सकाळपासून सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक गिरगाव पर्यंत येऊन पोहोचली। उत्तर पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाला निरोप देण्यात येतोय। मुंबईतल्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्त्या या अतिशय भव्य दिव्य असतात, त्यामुळे त्यांना अरबी समुद्रात खोल जाऊन त्यांचं विसर्जन करणं तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे या सगळ्या मूर्त्या तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेऊन बाप्पांचं विसर्जन केलं जातं, बाप्पाला निरोप देण्यात येतो। सध्या आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवर जोरदार जयघोष बाप्पाचा सुरू आहे। राजाला निरोप देण्यासाठी भक्तांचा हा जनसागर उसळलेला आहे। लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात खोल समुद्रात जाऊन तराफ्यावरून विसर्जन केलं जाईल आणि काल सकाळपासून सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक भक्तांचा उत्साह अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त इथे दरवर्षी येत असतात आणि यावर्षीही तसंच काहीसं चित्र आहे। इतक्या मोठ्या संख्येनं आलेले हे भाविक, खरं तर हा जनसमुदाय सांभाळणं पोलिसांच्या आवाक्याच्या बाहेर असतं, मात्र बाप्पाची कृपा आपल्यावर असते, बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर असतो आणि त्यामुळेच दरवर्षी हा संपूर्ण सोहळा अतिशय निर्विघ्नपणे पार पडत असतो आणि यावर्षीही तसंच काहीसं चित्र आहे। आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर इथे उसळलेला आहे। तो राजा आहे आणि अर्थातच राजाची मिरवणूक ही शाहीच असते, तशीच काहीशी मिरवणूक आपल्या या राजाची सुरू आहे आणि आता अगदी काही क्षणात लाडक्या बाप्पाला, लालबागच्या या राजाला निरोप देण्यात येईल। अतिशय भव्य दिव्य अशा या मूर्त्या असतात, त्यामुळे खोल समुद्रात जाऊन बाप्पांचं विसर्जन करणं तितकंच गरजेचं असतं। पोलीस प्रशासन देखील तितक्याच तत्परतेनं दरवर्षी सज्ज असतं। यावर्षी देखील लाखोंचा हा जनसमुदाय, उसळलेली ही गर्दी नियंत्रित करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। दरम्यान अगदी काही शेवटचे क्षण आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी, आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बाप्पाची प्रतिमा कैद करण्यासाठी, आपल्या मनाच्या कॅमेऱ्यात बाप्पाची प्रतिमा कैद करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय खरं तर इथे उसळलेला दरवर्षी पाहायला मिळतो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतच बाप्पाला निरोप देण्यात येतो। गेले 10 दिवस मनोभावे बाप्पाची पूजा केल्यानंतर खरं तर प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे बाप्पाची पूजा अर्चा करत असतो आणि आपल्या मनातलं गाऱ्हाणं बाप्पा पुढे मांडत असतो, त्याचा आशीर्वाद मागत असतो। पुढच्या वर्षी लवकर या असं वचन घेऊनच आता बाप्पाला निरोप दिला जातोय। गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा हा जनसागर उसळलेला आहे, महासागर उसळलेला आहे।
अगदी काही क्षणात लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल। गेले 10 दिवस भक्तांकडून मनोभावे सेवा केल्यानंतर, भक्तांनी देखील बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय। काल सकाळपासून सुरू झालेली ही मिरवणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे। गिरगाव चौपाटीवर मिरवणूक येऊन थांबली, त्यानंतर उत्तर पूजा राजाची संपन्न झाली आणि आता काही क्षणात बाप्पाचं विसर्जन केलं जाईल, बाप्पाला निरोप देण्यात येईल। ड्रोनच्या माध्यमातून देखील काही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेण्यात आलेली आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातली ही दृश्य आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष गिरगाव चौपाटीवर सुरू आहे। बँड पथक देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे, कारण राजाला निरोप देण्यासाठी एकच जनसागर उसळलेला पाहायला मिळत आहे आणि अगदी थोड्याच वेळात, काही क्षणात आपल्या या लाडक्या बाप्पाला, राजाला निरोप दिला जाईल। राजाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हा जनसागर उसळलेला आहे। काल सकाळपासून सुरू झालेली ही मिरवणूक, गणपती बाप्पांची मिरवणूक खरं तर आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। लालबागचाच राजा नाही तर मुंबईतल्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे गणेश मूर्ती, त्यांचंही अजून विसर्जन बाकी आहे आणि ते आता संपन्न होतंय। खरं तर या सगळ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती या भव्य दिव्य मोठ्या असतात, त्यामुळे त्यांना खोल समुद्रात जाऊन विसर्जित करणं तितकंच गरजेचं असतं आणि त्यामुळे प्रशासनाकडून देखील किंवा मंडळांकडून देखील तयारी पद्धतशीर असते आणि लाखोंच्या संख्येनं दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथे चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। लाखोंच्या संख्येनं उसळलेली ही गर्दी नियंत्रित करणं हे एकट्या पोलीस प्रशासनाच्या आवाक्याचं काम नसतं, अर्थातच बाप्पाची कृपा आणि त्याचा आशीर्वाद यामुळे हे कार्य वर्षानुवर्ष निर्विघ्नपणे पार पडत असतं आणि यावर्षी देखील तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाची मूर्ती ही अतिशय भव्य दिव्य असते, त्यामुळे जेव्हा लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडतो तेव्हा मुख्य द्वारापर्यंत, मुख्य दरवाजापर्यंत आणणं देखील एक आव्हानात्मक आणि कौशल्याचं काम असतं। हळूहळू बाप्पा पुढे पुढे मार्गस्थ होत असतो। मुंबईचा जवळपास अर्धा टप्पा, लालबाग परळचा काही भाग आणि त्यानंतर दक्षिण मुंबईचा काही परिसर पार करत लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल होतो। मगाशीच राजाची उत्तर पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर राजाची ही अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती विसर्जित केली जाईल, राजाला निरोप दिला जाईल। अर्थातच तो राजा आहे त्यामुळे त्याची मिरवणूक देखील तशीच असते, भव्य दिव्य अगदी शाही अशा पद्धतीची लालबागच्या राजाची मिरवणूक काल सकाळपासूनच सुरू झाली आणि आता शेवटचा टप्पा आलेला आहे। साश्रू नयनांनी
भाविक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला, आपल्या राजाला निरोप देण्यासाठी इथे दरवर्षी येत असतात आणि बाप्पाकडून वचन घेऊनच, प्रॉमिस घेऊनच त्याला निरोप दिला जातो। अरे सूझ गया आपण पाहतोय काल सकाळपासून सुरू झालेला बाप्पाचा हा प्रवास भक्तांच्या साथीने आता तो शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। काल सकाळी जरी लालबागचा राजा हा मार्गस्थ होत असला तरी त्याच्या विसर्जनासाठी हा बराच वेळ लागतो, कारण तो राजा आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याच्या विसर्जनाचा, मिरवणुकीचा थाट हा एक वेगळाच असतो आणि आकर्षणाचा खरं तर केंद्रबिंदू तो म्हणजे लालबागचा राजा असतो। कारण दरवर्षी लाखोंच्या संख्येनं बाप्पाच्या चरणी भाविक भक्त लीन होत असतात, बाप्पाचं दर्शन घेत असतात आणि आत्ताही चौपाटीवरची ही संख्या काही कमी झालेली नाहीये। अजूनही काल सुरू झालेला हा प्रवास भाविक भक्त अजूनही आपल्या बाप्पासोबतच आहेत। आपल्या बाप्पाला शेवटचं पाहण्यासाठी, त्याची प्रतिमा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी, आपल्या मनाच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी भाविक भक्त इथे उपस्थित आहेत आणि आपल्या आता लाडक्या बाप्पाला, लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। मगाशीच लालबागच्या राजाची उत्तर पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर तराफ्यावर बसवून बाप्पाला आता पुढे समुद्रामध्ये विसर्जित केलं जाईल। खरं तर मुंबईतल्या सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्त्या या अतिशय भव्य दिव्य असतात, त्यामुळे खोल समुद्रात जाऊनच बाप्पांचं विसर्जन करणं गरजेचं असतं। तशाच पद्धतीनं लालबागच्या राजाचं देखील आता विसर्जन पार पडणार आहे। अगदी काही क्षणात बाप्पाला निरोप दिला जाईल। साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भाविक भक्त निरोप देत आहेत। खरं तर जी धूम बाप्पाच्या आगमनाच्या वेळी असते किंवा आगमन मिरवणुकांमध्ये जी धूम आपण पाहत असतो त्याच्या दुपटीनं किंवा तिपटीनं खरं तर विसर्जन मिरवणुकांमध्ये उत्साह भाविक भक्तांमध्ये पाहायला मिळतो। ढोल ताशाच्या गजरात भाविक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात। लाखोंच्या संख्येने इथे गर्दी उसळते आणि ही गर्दी नियंत्रित करणं खरं तर एकट्या पोलीस प्रशासनाच्या आवाक्याचं काम नसतं, अर्थातच बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद असतं आणि त्यामुळेच खरं तर हा संपूर्ण सोहळा, हे संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे दरवर्षी पार पडत असतं आणि तेच चित्र यावर्षी देखील पाहायला मिळतंय। गेले 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता अखेर तो शेवटचा क्षण आलेला आहे। बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। साश्रू नयनांनी भाविक भक्त आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत। या दृश्यांसह एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।